व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 1 रुपये कढीपत्ता सरपंच झाला बेपत्ता या घोषणेने गांधी चौक दणाणून गेला। येथील गांधी चौक ते बसवेश्वर चौक हा मुख्य रस्ता गेली 10 वर्ष खराब झाला असून या रस्त्याचे डांबरीकरण करावे या मागणीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधील महिलांनी आज रस्ता बंद करून आंदोलन केलं। दत्तवाड तालुका शिरोळ येथील गावात येणारा मुख्य रस्ता बसवेश्वर चौक ते गांधी चौक हा गेली 10 वर्ष खराब झाला आहे। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल होतो, तर आता मोठ्या खड्ड्यातून वाहने चालवणं अवघड झालं आहे। हा मुख्य रस्ता असल्याने ऊस वाहतूकसह अवजड वाहतूक या रस्त्यावरूनच होते। याबरोबरच सध्या ऊस हंगाम सुरू असल्याने सर्वच कारखान्याचा ऊस या रस्त्यावरून जातो। यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे। अवजड वाहतुकीमुळे वृद्ध महिला, लहान मुले यांना या रस्त्यावरून चालणं देखील मुश्किलीचं झालं आहे। यापूर्वी ग्रामपंचायत गावसभेत या रस्त्यासंबंधी निवेदन देण्यात आलं होतं, परंतु त्यानंतरही या रस्त्याबद्दल कोणतीही कारवाई न झाल्याने प्रभाग 2 मधील महिलांनी रस्त्यावर बैठक मारून आज वाहतूक बंद केली। यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी या रस्त्याचा प्रस्ताव पाठवला आहे, लवकरच निधी उपलब्ध केला जाईल व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करण्यास सांगितलं जाईल असं आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं। यावेळी उदय पाटील, प्रमोद पाटील, विवेक चौगुले, राजू पाटील, सुरकुडे, अमित माने, सचिन हेरवाडे, युवराज घोरपडे, प्रियांका चौगुले, सीमा पाटील यांच्यासह प्रभाग 2 मधील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। इंडियाचा आवाज न्यूजसाठी दत्तवाडहून युनुस लाडखान। हा मार्ग किती वर्षापासून तर खराब झाला आहे। हा मार्गासाठी आमदार निधी, खासदार निधी कोणताही लावलेला नाही। 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी जी आढावा बैठक झाली आमदार साहेबांची, त्यामध्ये असं सांगितलं गेलं की हा रस्ता मंजूर झाला आहे, कंत्राटदार नेमायचा आहे। कंत्राटदार नेमला काय झालं अजून माहीत नाही, पण ह्या रस्त्यामुळं लोकांच्या जीविताला मोठा धोका झाला आहे। रस्त्यावरच्या ध्वनी प्रदूषणामुळं, वाहनांच्या अवजड वाहतुकीमुळं जीवनहानी होत आहे आणि त्या जीवनहानीला हा प्रशासन जबाबदार आहे। आता या एवढ्या मोठ्या लोकसंख्येने ह्या वार्डातील 2 नंबर वार्डातून 257 मतदान आमदारांना झालेलं आहे। 257 लोकांची त्यांना काळजी नाही असं दिसते या गोष्टीतून, कारण त्यांना कित्येक वेळा पंचायतनं प्रस्ताव दिला, स्वतः ग्रामपंचायत सदस्य गेले, सरपंच गेले, तर त्यांना निधी देता येत नाही असं त्यांनी सांगतात। मग निधी न द्यायला काही लोक महाराष्ट्रातील राहत्या का कर्नाटकातील राहत्या। दुसरा विषय खासदारांचा, तर खासदारांचा निधी तर इकडे भेटतच नाही आहे। तिसरा विषय हा ग्रामपंचायतचा, ग्रामपंचायतीने स्वतः एवढे सत्ताधारी एवढे मोठे कोटी, 2 कोटी, 10 कोटी विकास केला म्हणता, खचून रस्ता 20 लाखामध्ये होणारा रस्ता आहे ना, निधी मिळत नाही का? निधी मिळतोय, सांगतोय, करतोय, देतोय, हे आश्वासन बुलबुल्या चाललेलं आहे। आता ह्या लोकांना जीवावर आलेला आहे। लोक ह्यामध्ये आता मनुष्यानी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्ही आज रस्ता बंद केला आहे। ह्याच्यापुढे जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत ह्या रस्त्यावर अवजड वाहतूक अजिबात करता येणार नाही। आणि जर कोणी अवजड वाहतूक केली आणि काही तर मनुष्यानी झाली तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार। त्यामुळे प्रशासनाने आपली जबाबदारी काय ती पाळावी आणि ह्या रस्त्यावर मार्गावरचा वाहतूक बंद करावी। रस्ता